नमस्कार. मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच डॉक्टर पराग यांनी आपल्याला त्यांचा मूल्यवान वेळ आज दिलेला आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस डॉक्टर पराग. सर, आजचा विषय हा सगळ्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न निर्माण करणारा आहे. ज्यावेळेला आम्ही पेशंटशी बोलतो किंवा तुमच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंटशी बोलतो, प्रत्येकाच्या मनात हाच गोष्ट भीती असते. जेव्हा केव्हा ते कुठल्याही नी सर्जनला भेटायला जातात की सर्जन मला सर्जरी करायला सांगणार. म्हणून आज या सर्व लोकांचे प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी आजचा हा विषय आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत की आर एनी कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट, शस्त्रक्रियेशिवाय गुडघा बरा होऊ शकतो? हो. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांचं, रुग्णांचं मनापासून स्वागत. आणि डॉक्टर सौरभ, आपण परत मला मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा जो तुमचा प्रश्न आहे की शस्त्रक्रिया कुठल्याही रुग्णाला आपण सांगितली की प्रथम त्याची जी रिॲक्शन असते की शस्त्रक्रिया नको डॉक्टर, ते सोडून काही सांगा मी तयार आहे, हा एक स्वाभाविक रिस्पॉन्स असतो. तर बऱ्याचशा रुग्णांना शस्त्रक्रिया टाळू शकतो. आपण पुढे बघू की शस्त्रक्रिया कधी गरजेची आहे किंवा करायलाच पाहिजे की दर इज नो ऑप्शन. पण त्याच्या आधी आपण नक्कीच नॉन ऑपरेटिव्ह मेथड ज्याला आम्ही म्हणतो की विदाउट ऑपरेशन गुडघे दुखी कशी थांबवू शकतो ह्याच्याबद्दल थोडं बोलूया. त्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहेत जेणेकरून आपण गुडघे दुखी टाळू शकतो. टाळलं नसेल तर कमी करू शकतो. जे प्रिव्हेंटिव्ह अँड क्युरेटिव्ह या दोन्ही गोष्टी नॉन ऑपरेटिव्हनी पॉसिबल आहे. सर, या सगळ्या गोष्टींबद्दल तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पण त्याआधी ॲज अ नी एक्सपर्ट म्हणून ज्यावेळेला कुठलाही पेशंट तुमच्याकडे गुडघ्याचं दुखणं घेऊन येतो त्यावेळेला तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करून ठरवता की या रुग्णाला सर्जरीची गरज आहे किंवा नाही आहे? खूप खूप चांगला प्रश्न आहे. तर ह्याचे काही गाईडलाईन्स आहेत आमच्या मनात. नंबर 1 इज पेन. म्हणजे सर्वात मुख्य कारण जो रुग्ण आमच्याकडे येतो आणि ट्रीटमेंटसाठी की डॉक्टर माझं दुखणं गेलं पाहिजे, मला माझं स्वावलंबी जीवन जगता आलं पाहिजे, माझं दैनंदिन कार्य नीट झालं पाहिजे, मी काही स्पोर्ट्स खेळतो ते व्यवस्थित झालं आणि गुडघा दुखला नाही. तर इफ द पेन इज अनबेरेबल, नॉट रिस्पॉन्डिंग टू एनी ट्रीटमेंट अँड इन्क्रीजिंग डे बाय डे, म्हणजे दुखणं वाढतच चाललंय, बरेच दिवस ट्रीटमेंट चालू आहे, दुखणं असह्य आहे आणि दुखणं डे टू डे डेली बेसिसवर चालू आहे, हे जर असेल आणि ऑफकोर्स सपोर्टेड बाय एक्सरे, म्हणजे कुठलंही दुखणं हे एक्सरे आम्ही बघून मग ठरवतो की खरंच याला गुडघा बदलायची गरज आहे. म्हणजे एक्सरे कधी कधी नॉर्मल असतो, म्हणजे खूप त्याच्यात कमी झीज असते आणि दुखणं खूप असतं. मग अशा रुग्णांना आम्ही शस्त्रक्रिया सांगत नाही. पण इट इज अज्युम्ड की दुखणं एवढं असतं ना की एक्सरेमध्ये जे बदल असतात गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तेवढे आहेत. तर गुडघे जे आम्ही एक्सरेमध्ये आम्हाला दिसतात त्याच्यात झीज 4थ्या टप्प्यात असेल आणि दुखणं असह्य असेल तर मात्र मग नी रिप्लेसमेंट हे आपल्याला टाळता येत नाही. हे म्हणजे दुखणं सहन करण्यासारखं असेल, एक्सरेमध्ये बदल हाडाचे झीजाचे कमी असतील, मग आपण ऑपरेशन शस्त्रक्रिया नी रिप्लेसमेंटची टाळू शकतो. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग की गुडघे जे आहेत त्यांना व्यंगत्व आलंय, म्हणजे डिफॉर्मिटी, त्याला आम्ही म्हणतो की व्हायरस. बऱ्याच वेळा काय होतं ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये पाय असे थोडेसे आतल्या बाजूला जातात, बो लेग्स म्हणजे फिंगडे होतात. आणि असं जर असेल आणि चालायला त्रास होत असेल आणि दिवसेंदिवस ते अजून वाकडे होतात तर मात्र आम्ही मग नी रिप्लेसमेंट लवकरच करा असा सल्ला रुग्णांना देतो. कारण जेवढे पाय ते वाकडे होतील तेवढं मग आम्हाला ऑपरेशन अवघड जाईल. त्याच्यामुळे बोन लॉस तयार होतो, बोन डिफेक्ट तयार होतो आणि मग जो पद्धती जे ऑपरेशनच्या असतात त्याही बदलतात. कारण जो कृत्रिम सांधा आम्ही लावतो त्याचे 3 टाईप्स असतात. एक म्हणजे अनकन्स्ट्रेंट प्रोसेस म्हणजे बेसिक, एक म्हणजे सेमी कन्स्ट्रेंट आणि एक इज हायली कन्स्ट्रेंट. तर ह्या मोडॅलिटीज ज्या आहेत त्या कृत्रिम सांधा ज्या उपलब्ध आहेत ते जर आपल्याला कमीत कमी याचे वापरायचे असेल की बेसिक कन्व्हेन्शन, तर मग ती शस्त्रक्रिया डिफॉर्मिटी खूप व्हायच्या आधीच केली पाहिजे. नाहीतर मग हायली कन्स्ट्रेंट म्हणजे विथ स्टेम आणि हिंज असा जॉईंट त्याला लागू शकतो. तर सेकंड इज इफ देर इज डिफॉर्मिटी, प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मिटी असेल, व्यंगत्व वाढत चाललंय, मग ऑपरेशन करणं हे भाग आहे.
तर या 2 गोष्टी मी प्रामुख्याने सांगेन की दुखणं आणि व्यंगत्व हे जर जास्त प्रमाणात असेल तर मग आपल्याला शस्त्रक्रिया करणं भाग आहे. थँक्यू सो मच सर. ही माहिती असल्यामुळे आमचे प्रेक्षक पुढच्या वेळेला जर का त्यांना किंवा त्यांच्या घरातल्या कोणांना शस्त्रक्रिया सांगितली गेली, दे कॅन ऑलवेज क्रॉस चेक की मला आहे ना 2 पैकी काही गोष्टी आहेत का, करेक्ट. जेणेकरून दिलेल्या सल्ल्यावर त्यांचा पूर्ण विश्वास त्यामुळे बसू सो शकेल. दीज आर ॲब्सोल्यूट इंडिकेशन. म्हणजे हे असेल तर ऑपरेशन करायला येतो. आता कधी कधी काय असतं की काही रुग्णांना त्यांची जी एक सहनशीलता असते, म्हणजे पेन बेअरिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, पेन थ्रेशोल्ड ज्याला म्हणतो, तो खूप कमी असतो. म्हणजे तुम्हाला नाही हो डॉक्टर, मला आता सहन नाही होतं, तुम्ही करा. म्हणजे दॅट इज अ रिलेटिव्ह इंडिकेशन आय वुड से. कारण त्यांची पेन बेअरिंग कॅपॅसिटी, पेन थ्रेशोल्ड हे खूप इंडिव्हिज्युअल आहे. दिस इज व्हेरी व्हेरी सब्जेक्टिव्ह. काही रुग्णांमध्ये आम्ही एक्सरे बघतो की पूर्ण डॅमेज आहे पण काहीच दुखत नाही. काही रुग्णांना थोडं जरी डॅमेज असेल, गुडघ्यात झीज वगैरे दुखायला लागतं. आणि तसं असेल की त्याच्यात पण खूप दुखतंय, गोळ्यांनी फायदा नाही आहे, तर मग आम्ही नी रिप्लेसमेंट हे त्यांना सजेस्ट करू शकतो.